अरे अरे देवा, आता हेच दिवस बघायचं राहिलं होतं. अख्खी जिंदगी शेती करण्यात गेली, पण असलं पीक काय बघायला नाही भेटलं. देव पण काय परीक्षा घेतोय काय माहीत. 2-3 वर्ष शेती नुसती तोट्यातच जाते. आमच्या तरुणपणात काय उत्पन्न निघायचं, कमीत कमी उत्पादन खर्चात काय उत्पन्न व्हायचं. जाऊ द्या, गेले ते दिवस, राहिल्या आठवणी. हे असंच चालू राहिलं तर काय व्हायचं काय माहीत. शेवटी सगळा नशिबाचाच खेळ. अरे कोण तू? मी पिकू द जिनी. बोला शेठ, काय इच्छा पूर्ण करू तुमची? काय राव, आम्ही कसले शेठ? खिशात नाही दाणं, बाजीराव म्हणा अशी आमची अवस्था. ते जाऊ दे, तू काय मदत करणार रे मला? अहो शेठ, तुम्ही बोला तर खरं. एका झटक्यात तुमची इच्छा पूर्ण करून दाखवतो. बरं तर, काय तरी टाक जादूई मंतर, कर माझं शेत हिरवगार. अहो शेठ, हे जर मला जमलं असतं तर मीच नसती का शेती केली? कशाला मरायला त्या दिव्यात बसलो असतो? म्हणजे तुला जमणार नाही म्हणतोस, मग कसं रे पिकणार माझं शेत? अहो, त्यासाठी मातीशी जुळावं लागतं. माती काय ते समजावं लागतं. मातीला जपावं लागतं. असं होय? मग साकी काय ते? माझं डोकं काय चालणं झालंय बघ. अहो शेठ, ती माती काय साधीसुधी गोष्ट आहे का? माती म्हणजे जिती जागती सिस्टीम आहे. ईदभर मातीचा थर बांधायला शेकडो वर्ष लागतात. तिला बी जीव असतोय, हे माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे मातीला जीव असतोय? काय बोलता राव? अहो, एवढी एवढी माती उभ्या पिकाला पोषण देते. तिच्यात असते कर्ब आणि सूक्ष्मजीव, जीवाणू. तेच तर पिकाची वाढ व्हायला मदत करतात. अरे पण ते जीवाणूमुळे तर रोग पसरतात. अहो, सगळे जीवाणू काय रोगराई पसरवणार नसतात, काही चांगले पण असतात. जसं की अझोटोबॅक्टर आहे, ॲसिटोबॅक्टर आहे, PSB, KSB, रायझोबियम, असं बरंच काय असतंय. ते हवेतील आणि जमिनीतील अन्नद्रव्य फिक्स करतात. आणि जे झाडाला डायरेक्ट घेता येत नाही ते झाडाला आणून देतात. खरं वय? अरे मग माझ्या जमिनीतल्यांना काय रोग आलाय वय हे काम करायला? अहो शेठ, ह्या सगळ्या मागं तुम्हीच तर आहे. रासायनिक खत घालताना कधी मागं पुढं बघितलं नाही. जमिनीचं आरोग्य, पिकाची गरज कधी ओळखली नाही. तुमच्या या ऊसामागून ऊस घेण्यानं, कशी बी खतं टाकल्यानं, खोल नांगरणी केल्यानं संपलं तिच्यातला कस. मेलेच सारे जीवाणू. तू नुसता बघत बस. फवारलीत नुसती औषधं, पण विचारलं जमिनीला, बाई तुझी औषधं तरी काय ते? जमिनीचं औषध? होय होय, जसा लागतो तुला डॉक्टर तसा तिला बी आहे. तपासून सारं तिला आरोग्य कार्ड देत जाय. त्यात बघ असते तुझ्या जमिनीची गरज, पिकाची गरज. मोजून मापून तेवढंच दे, हीच तिचे औषध. एवढंच नाही, अजून रे काय? अजून आहे जमिनीचा कर्ब, पिकाची फेरपालट. अधूनमधून जरा पीक बदलत जा, जरा डाळ मूग करत जा. अजून बघ, जमिनीतला सार म्हणजे तिच्यातलं कर्ब, तो वाढला म्हणजे सुपीकता वाढली. तीर कशी? अरे खूप सोपं आहे. शेतातलं पाचट शेतातच कुजव. शेणखत, हिरवळ खत, कंपोस्ट, गांडूळ खत मातीत मिसळव. जास्तीची रसायनं सोडून जपून मापून वापर. मात्र जीवाणू संवर्धकाचा पडू देऊ नको विसर. बरं मला सांग, हे सगळं करायचं तरी कसं? हे बघा, प्रत्येक पिकानुसार करा एकात्मिक अन्नद्रव्याचा वापर. म्हणजे होतोय पैशांची बचत आणि पिकाला मिळतंय जेवढी त्याची गरज. असं आहे व्हय? बरं झालं जिने तू आज मला भेटलास. पण समजलं का मी काय सांगितलं ते? वय वय भाऊ, समजलंय बघ सारं. औंदापासून मी बघ ठरवलं हाय, मृदेचं आरोग्य आधी सुधारवणार आहे, पिकाची गरज ओळखणार हाय, फेरपालट करणार हाय, जीवाणू सेंद्रिय खतं वापरणार आहे. समजा तू सांगितल्याप्रमाणे करणार आहे बघ. तुम्ही पण फक्त बघत नका बसू, सारे मिळून मातीचं आरोग्य सुधारू. बरंय बघ. चल येऊ का मग? बरं बरं दादा.